नुसता वार्ड क्रमांक 17 काल जे काय माध्यमातून बातमी आलती विलासपूर वार्ड क्रमांक 17 म्हणून माझी विनंती आहे, कॅमेरा उचलला आणि शूटिंग केलं आणि बातमी केली. वस्तू ती तिथं काय आहे, तिथं काय अडचण आहे, हे समस्या हे माझ्या हिशोबानं पंढरपूर ते महाबळेश्वर हायवे रस्ता हा आपला मंजूर आहे. त्या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं. पहिलं सगळ्या ग्रामस्थांना इथल्या लोकांना माहिती आहे रस्त्याची काय अवस्था होती. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून हा रस्ता मंजूर झाला आहे. हा रस्ता असाच महाबळेश्वरपर्यंत गेला आहे. आपण सगळीजण महाबळेश्वरला जाताना आणि इकडे रहमतपूरकडे जाताना बघता किती चांगला रस्ता झाला आहे. इथं अडचणी का आल्या, इथं ह्या रस्त्याची कोर्ट केस झाल्यामुळं ह्या रस्त्याचं गटराचं काम निम्म्यातनं राहिलं. हां, तुमच्या इथं कुणी केलं गटर रस्ता? हां, बाबांच्या माध्यमातून आपण इथं रस्ता बी नव्हता आणि गटर नसतं. हे दोन्ही 4-5 वर्षापूर्वी हा रस्ता केलेला आहे, हा ही गटर केलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे, माध्यमातनं चुकीची बातमी काहीतरी फ्लॅश करायचं. वार्ड क्रमांक 17मध्ये घाण आहे, स्वच्छता नाही. ज्याला कुणाला काय माहीतच नाही वार्डाचं, बाहेरचीच लोक येऊन वार्डाचं माझ्या लय काळजी करतात. तुम्ही तुमची स्वतःची काळजी करा, नंतर आमची काळजी करा. आमची लोक आमच्या महाराजांच्यावर आमच्यावर सक्षम आहे, कारण की चुकीची बातमी देऊन लोकांच्या गैरसमज पसरू नये एवढंच. आणि जी काय रस्त्यावर पाणी जाते, नगरपालिकेचे स्वच्छ अधिकारी आहेत, गलेर साहेब आल्यात, नगरपालिकेचे PWचे अधिकारी आल्यात, सगळे येऊन उद्यापासनं याला आपण चर काढत नव्हतो. त्याला कारण आहे, ही कोर्ट केस चालू आहे या रस्त्याची. त्यात आपण चर काढून हे पाणी आपण इतक्या दिवस का सोडत नव्हतो. इथं राहणाऱ्या मोटरसायकल, मोठ्या गाड्या, 4 व्हीलर आज जायचे ना, त्यांना आपापल्या पद्धतीनं पार्किंग केलं आहे, त्यामुळं इथलं गटर बंद झालं. पण आता नगरपालिकेनं हे निर्णय घेतला आहे की नगरपालिकेचा रस्ता नसताना बी PW आणि नगरपालिका मिळून आम्ही उद्या ह्या रस्त्याला चर काढून जी काय सांडपाणी रस्त्यावर येतंय, ती स्वच्छता राहत नाही, दुर्गंधी पसरती. दुर्गंधी पसरायसाठी आम्ही आठवड्याला स्वच्छता करतोच. आम्ही नगरसेवक ह्यांच्या आशीर्वादाने झालो आहे, ह्यांना आम्हाला नगरसेवक केलं आहे. त्यामुळं आमच्या भागाची काळजी बाकीचे कुणी करू नये, आमच्या भागाची काळजी करणारा आम्ही सक्षम आहे, एवढंच मला सांगायचं. आणि चांगल्या पद्धतीनं 2 दिवसात स्वच्छता आणि सगळ्या गोष्टी इथं होत्याल. आणि जेव्हा PWचा कोर्ट केसचा विषय संपल तेव्हा आपण चांगलं गटर बांधकाम चांगलं करून आणि रस्ता वाढवून आपण करूया, एवढीच मी नागरिकांना विनंती करतो. आणि माझं कुणाच्याही बद्दल कुठलंही काय म्हणायचं नाही, पण आला कॅमेरा हातात धरला आणि छापलं असं कुणी प्लीज कृपया करू नका. तुम्ही इलेक्शनमध्ये केलं, पण पुन्हा एकदा माझ्या वार्डात येऊन तुम्ही जी काय तुमची ढवळाढवळी आहे ती बंद करावी अशी माझी नम्र विनंती. पार्किंग होते, वाहतुकीला अडथळा येतो आणि त्यामुळे काही साईड पाहणं, त्यामुळे लहान मुलांचे पाय वगैरे जातात. त्यामुळे आम्ही 2 शब्द बोललो होतो, तरी आम्ही कोणापर्यंत काही बोलणार नाही, बोललो नाही पाहिजे. हे महत्वाचं आहे. पाणी सगळं रस्त्यावर वाहतंय, त्यामुळे सगळ्यांना दुर्गंधीचा वास येतोय. त्यामुळे सगळ्यांची सोय होईल एवढं व्हावं. हॅलो, मी विजय कुंभार ओरोली सातारा विलासपूर ग्रामपंचायत. बाईंनी त्याच्याबद्दल माझं चांगल्या पद्धतीने माझ्या दारात ती चॉकअप झाले, म्हणून आता रस्ता पाणी पोहायची वेळ आली. पण परवा महेश पवारांनी जरा एकाचे 2 करून जरा वेगळी बातमी दिलेली, तर आमची काही चूक नाही. विरोधबाई सरकारने आता आम्हाला चांगला लाभ दिला आहे काय, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये काय. परवा ते माझ्या 8 दिवसापूर्वी माझं घटनाच्या अधिकाऱ्यांना म्हणून दाखवलं, त्यांनी सगळं बघितलं, फक्त त्यांनी फळ्या काढल्या. त्यांच्याबद्दल माझं गैरवत नाही किंवा ते आमचे नेते आमच्या आता 5 वर्ष 10 वर्ष तेच चालणार आहे का 10 वर्ष. तर याबद्दल आमचा तो पण PWचा वाद चालू झाला म्हणून अर्जंत राहिलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तुमचं गटर कुणी करून तुम्ही सांगितलं नाही का, गटर पिरोज माहिती करून नुसता वार्ड क्रमांक 17 तुमचं गटर कुणी करून तुम्ही सांगितलं नाही का, गटर पिरोज माहिती करून नुसता वार्ड क्रमांक 17 एवढं एडिटिंग केलं चांगलं राहिलं.